नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थाच्या कृपेने सर्वजण आनंदात असतात. तर मंडळी, चला आज आपण मनी प्लांट पाहूया. तुम्हाला मी आमचा मनी प्लांट दाखवते कसं झालंय. हे पहा, पूर्ण त्याला अशा पारंब्या आल्या. हे पहा, हे का असं पूर्ण पारंब्या आल्यात आणि पूर्ण असा भिंतीला चिटकून असा वर गेलाय. हे पहा कसं झालं. आणि कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही हा मनी प्लांट आहे. हे का नाही, एकदम मस्त. खूप म्हणजे खूप छान वाटतो. आणि मनी प्लांट म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येकाच्या बागेमध्ये मनी प्लांट असतोच. मग काही जण म्हणतात हा मनी प्लांट लावायचा कसा, तर काही जण म्हणतात मग हा मनी प्लांट चोरून आणायचा आणि मग लावायचा. पण कसं आहे मंडळी, चोरी ती चोरीच. त्यामुळे आपला मनी प्लांट आपापल्या बाजारातून विकत घेऊन या आणि मग लावा. आणि हे पहा किती मस्त आहे, किती छान वाटतंय. वरती पण पहा, तुम्हाला दाखवते. पहा पूर्ण असा वर गेलाय, घरावर गेलाय. इकडं पण आहे. आणि यांचं चाललंय खत आणायचं. इथं आम्हाला आणखीन गुलाबाचे झाडं लावायचे, त्यामुळे इथं आम्ही खत टाकतोय आता. इथं आधी 2-3 गुलाबाचे झाड आहेत. हे एक आहे, हे इथं एक आहे, तिकडं. फुलझाडांची खूप आवड आहे आम्हाला. हे पहा, हे आम्ही शेणखत टाकतो झाडांना, त्यामुळे कसं झाडांची वाढ पण चांगली होते. त्यांना फुलं वगैरे पण खूप छान येतात. तर मंडळी, तुम्ही पण आहे ना शेणखताचा वापर करीत जा, कारण शेणखत सगळ्यांच्याच घरी उपयोग असतं. सगळ्यांच्या घरी असतं शेणखत आपलं, नाही का. थोडंफार शेणखत झाडांना घालीत जा, त्यामुळे झाडांची वाढ पण होते आणि याला फुलं पण खूप छान येतात झाडांना. त्याच्यामुळे हे पाय, याला एवढंसं छोटंसं कच झाड आहे, याला किती कळ्या आल्यात. तुम्ही पण झाडांना नक्की शेणखत टाकीत जा. आणि राहिलं मग सांगायचं मनी प्लांटचं, तर हा खरंच मनी प्लांटच आहे. कोणाला विश्वास पण बसणार नाही हा मनी प्लांट म्हणून. काय याची पानं केवढाले झालेत. याची पानं का झालेत माहिती, केवढाले. आम्ही याला ना शेणखत आणि थोडंफार गाईचं गोमूत्र टाकलं होतं, त्यामुळे याची एवढी वाढ पण झाली आणि याची पानं पण एवढी मोठाली झालीत. खरंच कोणाला विश्वास पण बसणार नाही. हे पहा, खाली पहा, खाली याची छोटलीच पानं आहे, पण नंतर वर जाऊन खूप मोठी झालेत. हे पहा, इकडे तर पहा किती मोठाली झालीत. हे अख्खं एक पाणी, हे अख्खं एवढं मोठं एक पाणी, एवढं मोठं, अगदी माझ्या पूर्ण हाता एवढं आहे. तर मंडळी, सांगायचं एवढंच, झाड कोणतं का असेना ते आपलं काळ्याच्या कुशीत जर लावलं ना, तर त्याची योग्य अशी वाढ होतेच. एवढं छान वाटतंय ना, खूप म्हणजे खूप छान वाटतंय आमचं मनी प्लांट. पूर्ण असं भिंतीला चढू असं वरती गेले पार. आणि का वास्तू दोषात असं लिहिलेलं आहे की याचं म्हणजे नाही का, मनी प्लांट दक्षिण, आग्नेय आणि आपलं ईशान्य दिशेत लावायचं असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैसा पण जास्त प्रमाणामध्ये येतो. आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्वच्या मधली दिशा, आणि ईशान्य म्हणजे आपली पूर्व आणि उत्तरच्या मधली दिशा. तर ह्या दिशेमध्ये मग तुम्ही नक्की मनी प्लांट लावा. पहा किती छान दिसते. हे पहा, आमचं चाललंय प्रत्येक झाडाला शेणखत टाकायचं.
तुम्ही पण नक्की तुमच्या बागेतील प्रत्येक झाडाला शेणखत टाका. पहा झाडांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होते. पण आपल्या बागेतली शोभा वाढण्यासाठी तुम्ही नक्की मनी प्लांट लावा. तर मंडळी, हे लावायचं कसं ते तर सांगायचंच राहिलं. हे पहा, याच्यानं प्रत्येक पानामागं मुळे आलेले असतात. हे पहा, असे कोंब आलेले असतात प्रत्येक पानामागं. हे पहा, प्रत्येक पानापाशी एक कोंब आलेला असतो. तुम्ही असं कट करून जरी लावलं ना इथून तरी सुद्धा मनी प्लांट येतो. तुम्ही नक्की लावा, खूप छान दिसतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.